नमस्कार, मी मनीषाज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर पद्धतीने अगदी पातळ आणि भरपूर पुरण भरून तयार केलेल्या मऊसूत अशा तेलावरील पुरणपोळ्यांची रेसिपी। पहा पोळी किती पातळ, सुरेख आणि काठाबरोबर पुरण गेलेले आहे आणि भाजलीही किती सुंदर आहे। तर मी या रेसिपीमध्ये भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत, त्यामुळे प्रथम करणाऱ्यालाही ही पोळी सहज जमून जाईल। पहा दोन्ही साईडने छान भाजलेली आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाट्या, या वाटीने 2 वाट्या हरभरा डाळ घेतलेली आहे। स्वच्छ पाण्याने हिला प्रथम धुवून घेऊया। 1-2 वेळा धुवून घेतल्यानंतर पुरेसं पाणी यामध्ये घालून घेऊया। ही डाळ मी कुकरला शिजवून घेणार आहे, तुम्ही तशीही शिजवली तरी चालेल। आता एकीकडे मी गरम पाणी करण्यास ठेवलं होतं, त्यामध्ये ही धुतलेली डाळ घालून घेऊया आणि 2 चमचे तांदूळ यामध्ये घालायचं आहे, त्यामुळे पुरणाला चिकटपणा येतो। पाव चमचा हळद, हळदीमुळे पोळीला कलर छान येतो आणि 1 छोटा चमचा मी इथं तेल घातलेलं आहे। तेल घातल्यामुळे यातील पाणी बाहेर येणार नाही कुकरच्या, यासाठी मी पाणी घातलेलं आहे। आणि आता कुकरमध्ये ठेवून याला 4 ते 5 शिट्ट्या देऊन घेणार आहे। आपल्या कुकरच्या शिट्ट्या होई तोपर्यंत मी इकडे कणिक मळून घेणार आहे पुरणपोळीसाठी। इथे मी अर्धा किलो पुरणपोळीचा आटा म्हणून लूजमध्ये आटा मिळतो, आशीर्वाद आटा हा घेतला तरी चालेल। पहा हा रवाळ आहे, हा मैदा नाही, हा पुरणपोळीसाठी मिळणारा आटा आहे। इथे मी अर्धा किलो आट्यापैकी थोडासा बाजूला ठेवलेला आहे आणि बाकीचा चाळून घेतलेला आहे। यामध्ये अगदी चिमटभर मीठ टाकून घेऊया। मिठामुळे गोडाच्या पदार्थाला चव आणि छान येते। इथे मी 2 ते 3 छोटी पळी अगदी तेल घातलेलं आहे। तेल पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे। त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट, आपली चपातीला जशी आपण कणिक मळतो त्याच्यापेक्षाही घट्ट कणिक मळून घ्यायची आहे। कणकेचा गोळा मळून झाल्यानंतर 5 मिनटं त्याला छान परत मळून घ्यायचं आहे। आणि आता ह्या मळलेल्या गोळ्याला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि मी एका पातेल्यात थोडं पाणी घेतलेलं आहे। ही कणिक बुडेल इतपत पाणी घ्यायचं आहे आणि ही कणिक त्या पाण्यामध्ये भिजवून एक अर्धा ते पाऊण तास हिला ठेवून द्यायचं आहे। पहा असं पाणी वरती कणकेच्या आलं पाहिजे। पाऊण तास जवळजवळ कणिक भिजली पाहिजे। हिला झाकून बाजूला ठेवून घेऊया। कुकर गार झालेला आहे, त्यातली डाळ आपण काढून घेऊया आणि इथं पुरणाची चाळण आहे, त्याच्यावर मी ही डाळ निथळण्यासाठी ठेवलेली आहे। डाळीतील पाणी पूर्ण निथळल्यानंतर डाळ शिजवलेल्याच भांड्यात ही डाळ मी काढून घेतलेली आहे आणि आता हिला डाळीला या चांगलं स्मॅशरनं किंवा मी आता या पळीनं घोटून घेणार आहे। अगदी डाळ बारीक होईपर्यंत घोटून घ्यायचं आहे, म्हणजे नंतर पुरण आपण बारीक करताना फार त्रास होत नाही। इथे मी 2 वाटी डाळीसाठी 2 वाट्या गूळ किसून घेतलेला आहे, बारीक करून घेतलेला आहे। यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता छान मिक्स करूया आणि शिजवण्यासाठी हिला मी गॅसवर ठेवलेलं आहे। पुरण छान शिजवून घ्यायचं आहे। पुरण आपलं शिजले की नाही असा पळी मी उभी करून ठेवलेले, पळी छान उभी राहिली की समजायचं की आपलं पुरण आता तयार झालेलं आहे।
यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालून मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक 5 ते 10 मिनटं थोडीशी वाफ कमी झाल्यानंतर याला पुरण यंत्रातून मी बारीक करून घेणार आहे. पुरण गार झाल्यानंतर छान घट्ट होते आणि गरम असतानाच पुरण केल्यानंतर ते छान वाटलं जाते पटपट. आता पुरण आपलं तयार होईपर्यंत इकडं कणिकही छान भिजलेली आहे. पूर्ण पाणी निथळून कणकेला मी बाहेर काढून घेतलेलं आहे आणि छान चांगलं तिला मळून घ्यायचं आहे. अगदी 5-10 मिनटं ते छान कणिक चांगली तिंबून घ्यायची आहे. जितकी कणिक छान तिंबून घेईन तितकी पुरणपोळी अगदी छान येते. मळून घेतल्यानंतर मी याला झाकून ठेवत आहे. आता आपण पोळपाट लाटणं आणि तवा याची सगळ्याची तयारी करूया. छोट्या लिंबा एवढा मी गोळा घेतलेला आहे कणकेचा आणि त्याच्या दुप्पट पुरण इथं मी घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे. इथं पुरण आणि कणकेची कन्सिस्टन्सी अगदी एकसारखी असली पाहिजे म्हणजे छान लाटलं जातं. गोळा मिटवलेली बाजू खाली घ्यायची आहे. पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि गोळा मिटवलेली बाजू खाली ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि वरून तेल लावायचं आहे आणि खालची बाजू वर घेऊन पोलार हाताने पोळी लाटून घ्यायची आहे. त्याआधी पोळपाटाला आणि लाटण्याला थोडं तेल लावून घेतलेलं आहे. तव्यालाही तेल लावून मीडियम फ्लेमवर तवा ठेवायचा आहे. बघा किती छान सुरेख पातळ पोळी लाटून झालेली आहे. आता हिला तव्यावर टाकून घेऊया. तवाही चांगला गरम झाला पाहिजे म्हणजे तव्याला पोळी चिकटत नाही. पहा किती सुरेख पोळी भाजून झालेली आहे. दुसऱ्या बाजूनेही हिला भाजून घेऊया. दोन्ही बाजूनी पोळी छान भाजून झाल्यानंतर हिला काढून घेऊया. अशाच छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता मी इथे दुसरीही पोळी लाटून दाखवत आहे. तुम्हाला आणखी कोणती रेसिपी बघायला आवडेल ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुमच्याकडे पोळी तेलावर करतात की पिठावर करतात तेही सांगा आणि माझी पद्धत तुम्हाला आवडत असेल तेही कमेंटमध्ये जरूर सांगा. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही पुरणपोळी करून पहा. कोल्हापूरमध्ये अशाच प्रकारे तेलावरील पोळी करतात. याच पोळ्या जरी पिठावर लाटल्या तरीसुद्धा छान मऊसूत पोळ्या होतात. अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.